या यंत्राला ऊस तोडणीचा हार्वेस्टर म्हणतात. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून हार्वेस्टर यंत्र मालकांना 40% अनुदान दिलं जातं. मात्र 2018 पासून हार्वेस्टर मालकांना हे अनुदान मिळालेलं नव्हतं. 35 ते 36 लाखांपर्यंतची अनुदानाची प्रत्येकी रक्कम सरकारकडे थकली होती. त्यावर आपण तुम्हाला अनुदान मिळवून देतो आणि त्यासाठी प्रत्येकी 8 लाख रुपये द्या असं म्हणून वाल्मिक कराडनं शेतकऱ्यांना आमिष दिलं. जवळपास 140 शेतकऱ्यांना कराड आणि त्याच्या साथीदारांनी विश्वास दिला. आरोपानुसार कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत, आपण तातडीनं अनुदान मिळवून देऊ असं कराडनं सांगितलं. 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये कराड आणि त्याच्या साथीदारांनी घेतले. यापैकी काही शेतकरी पैसे घेऊन 14 सप्टेंबर 2023ला मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर गेले. शेतकऱ्यांनीच दिलेल्या या व्हिडिओमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंसोबत काही शेतकऱ्यांनी फोटो काढले. समोरच्या एका खुर्चीवर वाल्मिक कराड देखील बसलेला या व्हिडिओमध्ये दिसतोय. शेतकऱ्यांच्या आरोपानुसार सह्याद्री अतिथीगृहावरच 8 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. मात्र वाल्मिक कराडनं त्यांना नवी मुंबईतल्या देवीस रेसिडेन्सी या हॉटेलवर यायला सांगितलं आणि दाव्यानुसार याच हॉटेलमध्ये शेतकऱ्यांनी प्रत्येकी 8 लाख रुपये वाल्मिक कराड आणि जितेंद्र छबुराव पालवे या दोघांकडे सुपूर्द केले. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिव, पुणे, बारामती, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.